परभणीतली घटना जी आहे ही दुर्दैवी घटना आहे असं मी त्या ठिकाणी नमूद करतोय। बांगलादेश मध्ये असणाऱ्या हिंदूंवरती जे अत्याचार होतोय त्याचा असणारा मोर्चा त्याच दिवशी होता, तो शांततेने पार पाडला। ज्याला या सरकारने पवार नावाचा असणारा व्यक्ती जो आहे त्याला माते फिरू म्हणून असणारा घोषित जे केलेलं आहे हे जाणीवपूर्वक केलंय असं मी त्या ठिकाणी नमूद करतोय। त्या पवार नावाच्या असणाऱ्या व्यक्तीने हे जे कृत्य केलं त्याच्याच गावातला असणारा माणूस हा परभणीमध्ये होता आणि तोच आम्हाला सांगत होता की हा काय माते फिरू नाही, हा व्यवस्थित आहे आणि त्याचं कुटुंबही आहे अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा नांदेडमधल्या ज्या डॉक्टराने याला माते फिरू डिक्लेअर केलेलं आहे त्याचीच पहिल्यांदा चौकशी झाली पाहिजे ही आमची असणारी मागणी आहे। दुसरं, परभणीतला असणारा बंद जे आहे ते शांततेने पार पडलेला आहे। जे काही वस्त्यांमध्ये कार्यकर्ते फिरत होते तेही शांततेने त्या ठिकाणी पार पाडलेला आहे आणि तो संपलेला भाग आहे अशी असणारी, म्हणजे ते आंदोलन संपलेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे। अचानकपणे पाठीमागून कोणीतरी येते आणि त्यांनी असणारा दगडफेक त्या ठिकाणी केलेली आहे आणि परिस्थिती बेकाबू होईल अशा रीतीने वागणूक त्या ठिकाणी झालेली आहे। 4 तास होत नाही या घटनेला तर लगेच पोलिसांचं जे आहे ते कोम्बिंग ऑपरेशन सुरुवात त्या ठिकाणी असणार होतं। जे व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये 2 गोष्टी आपल्याला असणारा प्रामुख्याने त्या ठिकाणी दिसत आहेत की बाहेरची माणसं सुद्धा, म्हणजे जो पोलीस नाही तो सुद्धा लाठीचार्ज करतोय अशी असणारी परिस्थिती आहे। आणि दुसरं, काही पोलीसच गाड्या फोडतात आहेत अशी असणारी व्हिडिओ त्या ठिकाणी आहेत। त्याच्यामुळे ह्या सरकारचं कुठल्याही पद्धतीचं नियंत्रण नाही अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी एकंदरीत दिसते, हा त्याच्यातला भाग आहे। सूर्यवंशी नावाचे व्यक्ती जे शहीद झाले हे LLB करताना त्याच्यासाठी आले होते। ते एका ठिकाणी बसलेले आहेत, म्हणजे त्यांना जिथनं पकडलेलं आहे शांततेने बसलेले आहेत, वाचित बसलेले आहेत अशी असणारी परिस्थिती आहे। तिकडनं त्यांना पोलीस घेऊन गेलेले आहेत आणि 4 दिवस त्याची मारहाण झाली अशी जे आतमध्ये होते त्यांनी आम्हाला असणारं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आणि म्हणून आम्ही असणारा मागणी केली की त्याचा असणारा पोस्टमॉर्टम जे आहे हे परभणीमध्ये होणार नाही। ज्या ठिकाणी आणि ज्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी ते झालं पाहिजे। औरंगाबादला ते डिपार्टमेंट आहे, सक्षम डिपार्टमेंट आहे आणि त्या सक्षम डिपार्टमेंटच्या ह्याच्यातून जो रिपोर्ट बाहेर पडलेला आहे
त्याच्यामध्ये त्याच्यावरती असणारा मल्टिपल इंजरीज एक्सटर्नल आणि इंटरनल या दोन्हीही त्या ठिकाणी असणाऱ्या दिसतात आहेत आणि त्या इंजरीजमुळे त्याची मयत झाली अशी असणारी परिस्थिती आहे. शासनाला जर ही परिस्थिती काबूत आणायची असती तर आमच्या दृष्टिकोनातून त्यांनी असणारं ही परिस्थिती ताबडतोब आणली असती. कारण का ज्यांनी केलं त्याला पकडलेलं आहे. संविधानाची कॉपी जी असणारा उखडून काढलेली आहे, टाकलेली आहे, ती त्या ठिकाणी असणारं मिळालेली आहे. परंतु शासनाकडून जी पावलं उचलल्या गेली पाहिजे होती ती पावलं उचलल्या गेली नाहीत. आता ती जाणीवपूर्वक उचलल्या गेली नाहीत का याच्याबद्दल मी असताना काही त्या ठिकाणी बोलू शकत नाही. परंतु ती पावलं उचलल्या गेली नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून शांततेचा दुसऱ्या दिवसाचा असणारा बंद याला संपल्यानंतर हिंसेचं वळण येते अशी असणारी परिस्थिती आहे. जे काही माहिती तिकडे बसून मी असणारा गोळा केलेली आहे त्याच्यावरनं असं दिसतंय की काही वर्षापूर्वी 2004 याला आपण असणारा गोधरा घटना आपल्या सगळ्यांना माहीत असेल. मला आता एकंदरीत असं दिसतंय की जे काही पेरण्यात आलेलं आहे धर्म आणि द्वेष या ज्या दोन गोष्टी पेरण्यात आलेल्या आहेत त्यामुळे काहीही होऊ शकतं अशी असणारी परिस्थिती आहे. ज्याला नियंत्रणाखाली आपण म्हणतो ते नियंत्रणाखाली नाहीत. SP ला आणि IG ना आम्ही ज्यावेळेस विचारलं की तुम्ही कोमिंग ऑपरेशनचे ऑर्डर्स दिलेत का तर दोघांनीही मौन पाळलं, उत्तर दिलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. याचाच अर्थ आम्ही असारा काढतोय की कोमिंग ऑपरेशन या दोघांना सोडून तिसरीकडून आलेत का. ज्या पद्धतीने असणारा लाठीचार्ज करण्यात आलेला आहे रस्त्यावरचा लाठीचार्ज आपण असताना समजू शकतो पण वस्त्यांमध्ये समोर मेन रोडला किंवा रस्त्यावरती असणाऱ्या घरांच्या समोर असणारा लाठीचार्ज करणं हा आपण समजू शकतो. परंतु हा लाठीचार्ज पूर्णपणे वस्तीच्या आतमध्ये जाऊन त्या ठिकाणी असणारा केलेला आहे आणि एक लाठीचार्ज असं त्या ठिकाणी आहे की 1.25 महिन्याचा असणारा मूल आहे आणि त्या 1.25 महिन्याच्या असणाऱ्या बाईला असणारा लाठ्याने मारलेल्या अशी असणारी परिस्थिती आहे आणि तिला ते घरात मारलेल्या अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हा जो सगळा उद्रेक मला असणारा दिसतोय या उद्रेकाचा असणारा कुठेतरी नवीन गोधरा घडवण्याचं कोणाचं तरी षडयंत्र आहे का हा त्याच्यातला असणारा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि लोकांनी मी असं म्हणेन की आता असताना सावध राहिलं पाहिजे. भडकावणारे अनेक जण येतील पण कुठल्या घटनेमध्ये गोधरा घडेल मग ते कोणाच्या विरोधात घडेल, ते बौद्धांच्या विरोधात घडेल, ते लिंगायतांच्या विरोधात घडेल, ते ओबीसींच्या विरोधात घडेल की मुसलमानांच्या विरोधात घडेल हे आज काय आपल्याला त्या ठिकाणी सांगता येत नाही. परंतु त्यांच्या पूर्णपणे ज्याला सिग्नल्स आपण म्हणतो हे सिग्नल्स परभणीच्या दंगलीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी असताना दिसलेले आहेत. तेव्हा ह्या शासनाचा आम्ही असताना निषेध करतो आणि त्याच्याच बरोबर
सोमनाथ सूर्यवंशी जे असणारं मृत्यू पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबाला, म्हणजे पोलिसांनी मारलेला आहे त्याला, म्हणून शासनाने त्याच्या कुटुंबाला 1 कोटीचा असणारा कॉम्पेन्सेशन देण्यात यावं आणि त्यांच्या एका घरातल्या माणसाला शासकीय नोकरी त्या ठिकाणी देण्यात यावी अशी परिस्थिती आहे. ज्यांना लाठीचार्जमध्ये मारलेले आणि घरामध्ये लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. अनेक जणांचे पाय तुटलेत, हात तुटलेत, हॉस्पिटलायझेशन झालेलं आहे. अशा सगळ्यांना शासनाने 25 लाखाचं असणारं कॉम्पेन्सेशन त्या ठिकाणी दिलं पाहिजे. हे कॉम्पेन्सेशन दिलेलं जे आहे ते पोलिसांकडून वसूल केलं पाहिजे. तरच हा जो अनकंट्रोलेबल एलिमेंट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये घुसलेला आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी नियंत्रण करता येईल अशी परिस्थिती आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की जसं बीजेपीच्या सरकारने कुठल्याही पद्धतीने असणारं ही दंगल किंवा असणारं त्या ठिकाणी कंट्रोल करण्याचं किंवा नियंत्रण करण्याचा असणारा प्रयत्न केला नाही, दिशा दिली नाही, काहीच दिली नाही. तशा रीतीने विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, उद्धव ठाकरे असतील, या सगळ्यांनी फुले शाहू आंबेडकर समूहांची असणारी मतं बीजेपीला हरवण्यासाठी घेतली. त्यांच्यापैकी एकानेही व्हिजिट केली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. काही जणांना फक्त हा मास मतदानासाठी पाहिजे, पण त्याच्या दुःखासुखामध्ये उभा राहायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. एकच या ठिकाणी मी सांगू शकतो की परिस्थिती जी आहे ती चिघळत चाललेली आहे असा भाग त्याच्यामध्ये आपल्याला असताना दिसतोय. आणि शासनाने लवकरात लवकर जागं व्हावं, म्हणजे केंद्रातलं आणि राज्यातलं यांनी लवकरात लवकर जागं व्हावं आणि हा जो पुन्हा गोधरा घडवण्याचा असणारा एलिमेंट आपल्याला असणारं दिसतंय त्याला नियंत्रणाखाली आणावं असं आवाहन आम्ही असणारं या ठिकाणी करतो. आपण आता विचारा. तुम्ही आरोप केला होता की 2 मराठ्यांच्या भांडणामध्ये हे सगळं परभणीचं प्रकरण घडलेलं आहे, त्यावरती काय तुम्ही? मी त्याच्यामध्ये असणारं जे आहे हे परिस्थिती जी आहे ती परिस्थितीच्या अनुसारानं तिथे बोललो. आजही त्याच्यावरती मी ठाम आहे की 2 मराठा नेते यांच्यामधलं असणारं हे भांडण आहे अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे चिघळवण्याच्या ह्याच्यामधला असणारा जो भाग आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि या संदर्भातलं आम्ही असणारं एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी त्या ठिकाणी नेमणार आहोत आणि त्या फॅक्ट फाइंडिंग कमिटीमध्ये हा जो मुद्दा मी मांडलेला आहे तो अजून अधोरेखित करत कोण कोण त्याच्यामध्ये आणि किती इन्व्हॉल्वमेंट आहे त्याचं त्या फॅक्ट फाइंडिंग रिपोर्टमध्ये आम्ही नमूद करणार आहोत. तिथल्या पीआय वरती खूप आरोप होत आहेत सातत्याने. पुणे शाखेचे जे पोलीस निरीक्षक आहेत, गोरबड का काहीतरी नाव आहे गोरबड नाव आहे. गोरबड नावाचे असणारे जे व्यक्ती आहेत त्यांचा इतिहास असा आहे की याच्या अगोदर त्यांनी 2 जणांना सरळ सरळ इन्काउंटर केलेला आहे. समोरासमोर बसून त्यांनी असणारं गोळ्या झाडलेल्या आहेत. त्याचा अगोदरचा इतिहास हा अत्यंत क्रिमिनल आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि इथे सुद्धा जे काही अनकंट्रोलेबल एलिमेंट आहे त्या अनकंट्रोलेबल एलिमेंटचा हे भाग आहेत की नाहीत मला सांगता येत नाही. परंतु लाठीचार्ज आणि मार हा या व्यक्तीने दिलेला आहे असं मला त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. खासदार व्यापाऱ्यांना म्हणतो की दुकानं चालू करून इथेच आहे, असं पण व्हिडिओ व्हायरल झाला. ते म्हणून मी म्हणालो ना की 2 मराठ्यांच्या भांडणामध्ये लोकांचा, सामान्य लोकांचा बळी गेला अशी परिस्थिती आहे. साहेब तुम्ही म्हटलं गोधरा घडवण्याचा हा प्रयत्न दिसतोय. कोण हा प्रयत्न करते, कशासाठी करते, काय त्याच्या मागचं मी उद्देश? असं म्हणालो की मला जे सायन्स दिसले तिथे त्या दंगलीच्या संदर्भातलं किंवा तिथल्या असणाऱ्या वातावरणाच्या संदर्भातलं
तर एक सेन्स तिथे असणारा जो आला मला तो मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडला की पुन्हा गोधरा घडण्याची शक्यता मला त्या ठिकाणी दिसते. उद्देश शासन काय करतंय असू की दुसरं शकतो? कोणी काही एलिमेंट आहेत? हे गोधरा घडवण्याचं षडयंत्र शासन करते की काही दुसरं काही एलिमेंट आहेत अँटी सोशल? ते माझ्या अंदाज सरकारने शोधावं. निवडणुकीच्या आधीपासून म्हणजे अलीकडच्या 1-1.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा हा एक वेगळा संघर्ष पाहायला मिळाला, तो आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती. तुम्ही मागच्या वेळी देखील असं बोलला होता की पुढच्या काळामध्ये एखादी मोठी दंगल झाल्यास आश्चर्य वाटायला नको. तर त्याचीच धागा किंवा त्याचंच हे पुढे सगळं ते करतंय. माझं स्वतःचं असणारं एक आहे त्यामध्ये की सूर्यवंशी टार्गेट का करण्यात आला हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि तो मी SP ना आणि IG ना तिथे म्हणालोय की हा अँगल तुम्ही असणारं शोधून काढा. तुम्ही जसं म्हणजे म्हणलं जसं पहिलं मराठा ओबीसी झालं आता तसं मराठा दलित असं करायचंय काय? तसं दिसतं. ते हे मराठा दलित नाहीच आहे. ह्याला का शेवटी तिथे परभणीतल्या रहिवाशांनी या बंदला पूर्णपणे पाठिंबा दिला. त्यांना कुठल्याही पद्धतीचं असणारं मी ज्याला असं म्हणेन की त्यांचा विरोध नाही. उलट असं घडलं परभणीमध्ये याच्याबद्दल त्यांची असणारी खंत आहे आणि ती माझ्याकडे सुद्धा त्यांनी असणारं व्यक्त केली. परंतु अनेक दंगली आणि अनेक घटना या पाहत आलेलो आहे, बघत आलेलो आहे, त्याचा अभ्यासही करत आलेलो आहे. आणि त्याच्यामुळे या दंगलीमध्ये ज्याला अनगायडेड मिसाईल मी हा जो शब्द वापरला होता तो मला फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसलेला आहे. आणि म्हणून हा जो अनगायडेड मिसाईल जे आहेत त्यांचं मोडक्या कोण आहे ही शासनच शोधू शकतं आणि तेच त्याला असणारं नियंत्रण करू शकतं अशी परिस्थिती आहे. तर या ज्या दंगली होत आहेत या सरकार पुरस्कृत आहेत असं तुम्हाला हे सूचित करायचं. मी असं एवढंच म्हणणार आहे त्याच्यामध्ये की याचा जो एक सेन्स आहे दंगलीतला जो एक सेन्स आहे किंवा त्यांनी लाठीचार्ज केला त्या लाठीचार्जच्या याच्यामध्ये जे काही वक्तव्य होतं त्या वक्तव्यावरनं ज्याला द्वेष आपण असताना म्हणतो किंवा तुम्ही आमच्या जागा खाल्ल्या, तुम्ही आता सगळे पुढारलेले आहात, तुम्ही आता असताना आमचं सगळं हिसकावून घेताय, अशी जी भाषा आहे ही भाषा मनुवाद्यांची भाषा आहे. त्याच्यामुळे हे मनुवाद्यांचे एलिमेंट कोण आहे हे शासनाने शोधलं पाहिजे. सर, अमित शहाचं कालचं स्टेटमेंट खूप व्हायरल होतंय बाबासाहेबांसंबंधीचं. म्हणजे यातनं काय म्हणजे त्यांची आरक्षणाची विचारधारा तर सर्वश्रुत आहे. नाही मी एवढंच सांगेन की घटना समितीचे चेअरमन म्हणून जे काही बाबासाहेब त्यावेळेस करत होते त्याला असणारा उघड विरोध होता, ही वस्तुस्थिती होती. आणि त्याच्याच बरोबर ज्यावेळेस असणारं हिंदू सुधार कायदा अशी संकल्पना त्यांनी मांडली आणि त्याच्यावरती ते असणारे काम करायला लागले, त्यावेळेस हिंसक आणि विरोधक असा जर प्रयत्न त्यावेळेस झाला असेल तर त्याच्यामध्ये हिंदू महासभा होती, RSS होती, साधू संतांच्या संघटना होत्या. त्यावेळेस काही RSSचा कुठला राजकीय पक्ष नव्हता त्याच्यामध्ये. ते हे सगळेजण त्याच्या विरोधात होते. आजही माझ्या अंदाजानं असताना अमित शहाची जी काही वक्तव्य आलेलं आहे पार्लमेंटमध्ये ते त्या ध्वनीत तेच होत आहे की तुम्ही देवाला माना, आंबेडकरांना मानू नका. का आंबेडकर हे जर मानलं तर व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून येतं, देवाला मानलं म्हणजे मनुवाद येतो, अशी असणारी परिस्थिती आहे. त्यांचेच काहीतरी 20 खासदार गैरहजर राहिले माहिती. याच्यावरती आधी त्याच्यावरती होते. पहिलं एक विषय होईल.
म्हणजे मी असं म्हणेन, काँग्रेस पक्षाकडे 5-6 दिवस आहेत या संदर्भातली भूमिका घेण्याच्या संदर्भातलं. जे 2 बिल इंट्रोड्यूस केलेले आहेत, एक युनियन टेरिटरीसाठी आणि एक नॉन युनियन टेरिटरीसाठी. काँग्रेसने ह्या जर 5-6 दिवसामध्ये भूमिका घेतली नाही तर हे बिल मंजूर होऊन जाईल असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि हे बिल ह्याच्यातलं मंजूर झालं तर पॉलिटिकल पार्टीज संपल्या म्हणून आपण असताना समजा. याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे, तुतारीची राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे, यांची भूमिका मेन राहणार असं मी त्या ठिकाणी मानतोय. हे जसं बिल आहे तसं दुसरं एक बिल आहे त्याच्यामध्ये, ते म्हणजे वक्फ बोर्डाचं असणारं बिल असं मी त्या ठिकाणी मानतोय. हे 5-6 दिवस माझ्या अंदाजानं येणाऱ्या पुढच्या कालावधीला शेप देतील असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि मी जसं म्हणालो की काँग्रेसच्या भूमिकेवरती फार मोठी मदार आहे अशी परिस्थिती आहे. त्यावर सरकारकडनं असं सांगण्यात आलं की हे विधेयक आता जेपीसीकडे जाईल, जेपीसी त्याच्यावरती चर्चा होईल जॉईंट पार्लमेंटमध्ये, मग त्यामध्ये सगळेच असतील, त्यानंतर पुन्हा ते प्रोड्यूस होईल आणि मग पुन्हा त्याच्यावरती चर्चा होईल. तर चर्चेतून त्यातनं मार्ग म्हणजे काही तोडगा निघणार असेल तर ते योग्य असणार आहे का? प्रश्न त्याच्यामधला आपण असं एक लक्षात घ्या, मतदार राजा की निवडून आलेला प्रतिनिधी हा राजा, हे बिल नेमकं काय साधतंय? तर हे बिल 5 वर्षासाठी निवडून दिलेलं सरकार कायम राहील हे त्या ठिकाणी बघतं. त्याच्यामुळे डिक्टेटरशिप ही येण्याचा मार्ग मोकळा झाला हे आपण असताना लक्षात घ्या. या बिलामुळे काल जे वक्तव्य मी ऐकलेलं आहे की आम्ही कुठलंही स्ट्रक्चर त्या ठिकाणी डिस्ट्रॉय करत नाही. दुर्दैवाने बेसिक स्ट्रक्चर पार्लमेंटरी डेमोक्रेसीचं जे आहे तेच तुम्ही मोडताय. पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये लोकांना जेव्हा पाहिजे तेव्हा इलेक्शन ही लोकांच्या इच्छेप्रमाणे 5 वर्षाच्या आतमध्ये लोकांनी इच्छा व्यक्त केली नाही तर नियमाप्रमाणे 5 वर्षानंतर इलेक्शन होणार. आता पहिला बळी जो गेला की लोकांच्या इच्छेचा असणारा बळी गेला की त्यांना असं वाटतंय की आपण निवडून दिलेला प्रतिनिधी यांनी आता विश्वास गमावलेला आहे आणि म्हणून पुन्हा निवडणुका जायच्या आहेत. हा बेसिक फीचर जो आहे तो बेसिक फीचरच आपण त्या ठिकाणी हाणून पाडतोय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून हे जसं आहे तशाच रीतीने आपल्याकडे असणारं राज्याचा स्वतःचा स्वायत्तेचा अधिकाराचा क्षेत्र आहे आणि केंद्राचं स्वतःचं स्वायत्तेचं राज्याचं अधिकार आहे. आता या अधिकारामध्ये राज्यांना त्यांच्या राज्यामध्ये पार्लमेंट आणि लोकसभेच्या इलेक्शन कशा घ्याव्यात, जर पार्लमेंटने कायदा केला नसेल तर त्यांना रेग्युलेट करता येतं अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे राज्यांची जी स्वायत्ता आहे ती स्वायत्ता ह्या ठिकाणी संपते हे आपण असताना लक्षात घ्या. तुम्ही आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उल्लेख केला. शरद पवारांना काही दिवसांपूर्वी अमित शहा भेटायला आले होते त्यांच्या वाढदिवसानिमित्त. आज शरद पवार मोदींना भेटायला गेले. तुम्हाला काय वाटतं की बिलापुरतच मर्यादित राहील की पुन्हा, कारण की जी चर्चा सुरू आहे की एनडीए मध्ये सुद्धा यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे? ते मी
देशाच्या पुढच्या राजकारणाच्या संदर्भातला असताना मगाशी बोलत होतो. हे बिल मंजूर झालं तर पॉलिटिकल पार्टीज संपल्या आणि या संदर्भातल्या असणाऱ्या अनेक राज्यांच्या पार्टीजने ही चिंता व्यक्त केलेली आहे. ही चिंता फक्त कोणी व्यक्त केलेली नाही तर NCP ज्यांचं सिम्बॉल तुतारी आहे त्यांनीच या संदर्भातलं वक्तव्य केलेलं नाही अशी परिस्थिती आहे. त्यांच्या उलट भूमिकेबाबत थोडी- सुप्रिया सुळे यांचं असणारं वक्तव्य जर खरं मानलं सभागृहातलं तर त्यांनी स्वागत केलं. फक्त JPC मध्ये जावं एवढंच म्हटलेलं आहे. त्यांच्या भूमिकेविषयीच थोडं अजूनही साशंकता आहे. फ्युचर पॉलिटिक्स कसं म्हणजे फ्युचर ह्या देशाची रचना कशी राहील हे बिल जर आलं तर मी जसं म्हणालो डिक्टेटरशिपकडे आहे. हे बिल थांबवले गेलं तर आजचे राजकीय पक्ष आणि डेमोक्रेसी ही शाबूत राहते अशी परिस्थिती आहे. तर तुम्ही निवडणूक आयुक्तांना पत्र दिलं होतं राज्याच्या UVMच्या संदर्भात काही माहिती मागवली होती. माहिती आली का, काय उत्तर दिले आणि तुमचं त्या संदर्भातलं लढाचं ते आम्ही आत्ता असणारं जे आहे ते जे चीफ इलेक्टोरल ऑफिसर आहेत महाराष्ट्राचे जे इलेक्शन कमिशनचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना असणारं आम्ही एक पत्र लिहिलं होतं. त्याचं अजून उत्तर आलेलं नाही. आम्ही या 30 तारखेपर्यंत असणारं त्यांचं उत्तर येतं काय हे पाहणार आहोत. त्या पत्रामध्ये आम्ही असणारं म्हणालो होतो की इलेक्शन कमिशनची वेबसाईट अशी म्हणते की 6 नंतर 75 लाखाचं मतदान झालेलं आहे. आता त्याची फोड काही जण सांगतात की 5 आणि 6 मध्ये झालेलं मतदान जे आहे तेही इन्क्लूड आहे असं त्या ठिकाणी सांगितलं जाते. आम्ही त्याचं डिस्प्यूट करत नाही आहोत. आम्ही एवढंच फक्त त्यांना असणारं विचारलेलं आहे की 6 नंतरचं जे मतदान झालेलं आहे पोलिंग स्टेशन्सवरती त्या प्रत्येक पोलिंग स्टेशनवरती नियम असा आहे की त्याला काउंटर द्यावं लागतं म्हणजे त्याला असं टोकन द्यावं लागतं. तर ते टोकन दिले आहेत का आणि ते टोकन दिले असतील तर किती टोकन दिलेले आहेत याचे फिगर्स आम्ही असणारं त्या ठिकाणी मागितलेले आहेत. काही रिटर्निंग ऑफिसरकडे सुद्धा आम्ही असणारं ती माहिती मागितलेली आहे. काही रिटर्निंग ऑफिसरने आमच्या इथं किती टोकन वाटप करण्यात आले अख्ख्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्याचीही त्यांनी असणारं आकडेवारी दिलेली आहे. जरांगे पाटील पुन्हा एकदा 25 जानेवारी पासून उपोषणाला बसतात आणि दुसरीकडे छगन भुजबळांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवले ते पण नाराज आहेत. ओबीसी किंवा जरांगेंना विरोध केला, ओबीसीची बाजू घेतली म्हणून बाहेर ठेवलं असं भुजबळांचं म्हणणं आहे. तो त्यांच्या इंटरनल पक्षाचा प्रश्न आहे त्याच्यावर मी काही भाष्य करत काय भुजबळ कुठे जातील तुम्हाला काय? जी काही नो संघटना आयडिया. केलं. जरांगे उपोषण करतायत पण तुम्ही काय सांगा नाही, ते फार असे छगन भुजबळ असे फार मोठे नेते आहेत ज्यांना सल्ल्याची गरज नाही. ते स्वतः निर्णय घेतात. नाही, पण त्यांच्या भूमिकेमुळे ज्या पक्षाला फायदा झाला विधानसभेच्या इलेक्शनमध्ये ते थोडं स्पष्ट दिसतंय ना तिकडे. आता ते प्रत्येक पक्षाने ठरवायचं की फायदा झाला न झाला. ओबीसीच्या हितासाठी राज्यामध्ये सगळ्यात आधी जी पहिल घेतली ती तुम्ही घेतली होती ओबीसी परिषदेच्या माध्यमातून वगैरे आणि आज त्याच ओबीसीचं हा शब्द वापरत छगन भुजबळ किंवा एकूण ओबीसी कार्यकर्ते ओबीसींवरती अन्याय होतोय असं बोलतायत. खरोखर ओबीसींवरती म्हणजे जरी त्या पक्षाचा असं ओबीसींवरती अन्याय होतो असं तुम्हाला वाटतं? मास ओबीसी वरती अन्याय असं झालंय का असं जर मला कोणी विचारलं तर अजून काही तशी चिन्ह दिसलेली नाही. काही ओबीसीच्या व्यक्तींना मंत्रिमंडळाची अपेक्षा होती त्यांची ती अपेक्षा पूर्ण झाली नाहीत असं तुम्ही म्हणत असाल ते योग्य आहे असताना पण जरांगे पाटील 25 जानेवारी पासून उपोषण करतायत मराठा आरक्षण आणि इतर प्रश्नांच्या संदर्भात. परत तेच सुरू होईल राज्यात. माझं म्हणणं असं आहे की जरांगे पाटील यांनी असणारं मराठा आरक्षणाबरोबरच त्यांनी असणारं हे जे 75 लाख मतदान झालेलं आहे त्याचं मतदानाला तुम्ही असणारं टोकन दिलं होतं का ही मागणी सुद्धा त्यांनी त्याच्याबरोबर जोडावी.
नागपुरात अधिवेशन सुरू आहे, मात्र काल या अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्यानंतर त्या भेटीची खूप चर्चा सुरू झाली. तुम्हाला काय वाटतं भेटीकडे, तुम्ही कसं बघता? काय दोघंही सभागृहाचे सदस्य आहेत, त्याच्यामुळे भेटी होणारच. नवीन समीकरण काही असं शक्य आहे? कारण एकेवेळी हेच म्हणाले होते ना, एक तर तू राशील किंवा मी राशील. आता देवेंद्र राहिले ना. मग विरोधी पक्ष राहणार की नाही राज्यात? राज्यात विरोधी पक्ष तर आता अजून तरी असं लिडर ऑफ द ऑपोजिशन नेमायला सरकार तयार नाही आहे. ती स्पेस भाजप शासित राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा सुतोवाच अमित शहानी कालच्याच भाषणात केलाय. एका देशामध्ये सगळ्या धर्मियांसाठी, सगळ्या पंथीयांसाठी एकच कायदा असावा त्यांचं म्हणणं आहे आणि त्याची सुरुवात म्हणून भाजप शासित राज्यांमधून मी याकडे कसं त्यांनी त्या ह्याच्यामध्ये सामान्य माणसाचा चॉईस हा त्यांनी विचारला पाहिजे. आणि तहसीलदार असेल, म्हणजे तहसीलदार हे सेंटर मानून ज्याला कॉमन सिव्हिल कोड पाहिजे तो कॉमन सिव्हिल कोड, ज्याला हिंदू कोड बिल पाहिजे तो हिंदू कोड बिल, असं त्यांनी केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला असं कळेल की किती जणांना समान नागरिक कायदा पाहिजे याची असताना आपल्याकडे माहिती तरी यायला सुरुवात होईल. काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव केला असं आज किरण रिजिजू यांनी देखील त्याचा पुनरुच्चार केला लोकसभेमध्ये. तुम्ही 2013 लोकसत्तामध्ये लेख लिहिला होता आणि त्याच्या संदर्भातली कारणं पण देखील स्पष्ट केली. मी काँग्रेसला ब्लेम करायला तयार नाही. ती एक पॉलिटिकल पार्टी आहे. त्या पॉलिटिकल पार्टीचं त्यावेळेसचं धोरण होतं. फक्त काँग्रेस पार्टी नव्हती तर त्यावेळेस कम्युनिस्ट पार्टीने सुद्धा विरोध केला होता. लेबर लढ्यामध्ये एकत्र लढल्यानंतर सुद्धा कम्युनिस्ट पक्षाने स्वतःची 60,000 मतं मध्य मुंबई मतदारसंघामध्ये कुजवली होती, अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु मी असं म्हणेन की जे काही शेड्यूल कास्ट फेडरेशन होतं आणि त्यावेळेसचे जे काही पॉलिटिकल नेते होते, मी त्या पॉलिटिकल नेत्यांना ब्लेम करणार आहे. आणि त्या पॉलिटिकल नेत्यांना ब्लेम याच्यासाठी करणार आहे की राखीव मतदारसंघामध्ये 2 मतदान होते आणि ते तुम्ही कोणालाही देऊ शकता. तेव्हा हे जे राजकीय नेते त्यावेळेसचे होते त्यांनी नुसतं हेच सांगितलं असं की दोन्ही मतं तुम्ही बाबासाहेबांना द्या, तर बाबासाहेबांना तिथे असणारं 2,40,000 मतं मिळाली असती आणि 70,000ने बाबासाहेब त्या ठिकाणी जिंकली असते. जसं काँग्रेसने विरोध केला, कम्युनिस्टांनी विरोध केला, हे जसं बरोबर आहे, तसं त्यावेळच्या बाबासाहेबांचे जे काही सहकारी होते त्या सगळ्या सहकार्याने, काका नांदेडमध्ये तेच घडलं आणि त्याच्यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा तेच घडलं. एक मद्रासी असणारी केस ही हायकोर्टामध्ये गेली आणि हायकोर्टाने त्यांनी निर्णय असा दिला की मतदान देण्याचा अधिकार आहे, एकाला एकच मतदान देण्याचं असं नाही आहे, तुम्हाला ज्याला द्यायचं आहे त्याला असणारं मतदान आहे. आणि म्हणून ज्यांनी एकाच उमेदवाराला 2 मत दिली ते त्यांनी लिगल म्हणून त्यावेळेस असताना ठरवण्यात आलं होतं. त्यावेळेस काँग्रेसबरोबरचे त्यावेळेसचे RPIचे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे जे काही नेते होते तेही त्याला रिस्पॉन्सिबल आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. बीडचं मुंबईतून शिकले नाहीत आणि भंडाऱ्यामध्ये सुद्धा तेच रिपीट झालं अशी असणारी परिस्थिती आहे. सर, बीडचा विषय संतोष देशमुख सरपंचाचं अपहरण करून हत्या करण्यात आलेली आहे, तर त्यावर देखील पोलिसांवरती कारवाई केलेली नाहीये, फक्त सक्तीच्या रजेवर पाठवलंय आणि मुख्य आरोपी आहेत त्यांनाही अटक करत नाही असं आरोप होता जे राजकीय पक्षांशी संबंधित असतात. मी असं म्हणेन त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे लोकांच्या भावना फार तीव्र आहेत. पोलिसांनी हे प्रकरण हाताबाहेर जाऊ नये एवढं त्या ठिकाणी बघावं शासनाने. कारण का अगोदरच बीड जिल्हा हा वंजारी वर्सेस मराठा असा पेटलेला आहे. जी काही
माझ्याकडे जी काही माहिती आहे त्यातून अजून देशमुखाच्या प्रकरणानंतर पेटला अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणून मी मगाशी म्हणालो की देर आर सो मेनी अनगायडेड मिसाईल्स आहेत की उद्या काही घडू शकतं अशी असणारी परिस्थिती आहे. तर शासनाने याच्याकडे राजकीय दृष्टिकोनातून न बघता लॉ अँड ऑर्डर या दृष्टिकोनातून बघून जे कोणी आरोपी आहेत त्या सगळ्यांना देशमुखांच्या प्रकरणामध्ये पकडलं पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई झाली. तर पुन्हा एकदा अमित शहाच्या स्टेटमेंटकडे आणेल तुम्हाला. ते जे पद्धतीने त्यांनी ते द वे ही स्पीक्स आणि फॅशन असं नाव दिलं ते हे पटतं का? कारण समाजातनं खूप तीव्र प्रतिक्रिया येत आहेत सोशल मीडियातनं. ते मान्य आहे. मी तुम्हाला मगाशी म्हणालो की त्याच्यामध्ये मेंटॅलिटी बदललेली नाही किंवा मेंटॅलिटी बदललेली नाही. ती असणारा पदोपदी आणि पावलोपावली ही जशी BJP-कडून व्यक्त होते तसं काँग्रेसवाल्यांकडून सुद्धा व्यक्त होते अशी परिस्थिती आहे ना. विशेष म्हणजे इथे असणारं जे काही सोशलायझेशनची प्रक्रिया जी बाबासाहेबांनी सुरुवात केली आणि इथला OBC असेल, आदिवासी असेल, मुस्लिम रिलिजियस मायनॉरिटी असेल, दलित समूह असेल, बौद्ध असेल, याला जे इम्पॉवरमेंट केलेलं आहे ते एम्पॉवरमेंट पचवल्या जात नाही अशी असणारी परिस्थिती. आणि हा मेजॉरिटी ऑफ वोटर असल्यामुळे पब्लिकली आला की गोड गोड बोलायचं. हाऊसमध्ये आणि खाजगी याच्यामध्ये खालच्या तऱ्हेची भाषा वापरायची हे नवीन नाही आहे. म्हणजे काँग्रेस आणि भाजप एकच नाण्याच्या दोन बाजू आहे. दोघंही आंबेडकरांचं नाव वापरतात. काही स्टेटमेंट त्यांची जुनी काढून हे करायचं पण प्रत्यक्षात नीती वेगळी दिसते. तर आज कोरेगाव भीमाच्या आयोगाला आपण भेट दिली होती. नेमकं काय होतं आणि दुसरं कोरेगाव भीमाची जी घटना घडलेली होती तर त्याला बरेच वर्ष झाले पण आयोगाचं कामकाज लवकर संपत नाही तर त्याबाबत आयोग आम्ही असणारा एक अर्ज आयोगापुढे दिला होता कारण का 1 तारखेच्या घटनेची चौकशी करण्याचा असणारा भाग त्याच्यातला होता. तेव्हा म्हटलं 3 महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. एक म्हणजे मुख्यमंत्री, दुसरा असणारा चीफ सेक्रेटरी आणि तिसरा असणारा गृहमंत्री किंवा सेक्रेटरी. यांना कमिशन पुढे बोलवा आणि त्यांच्याकडून माहिती असणारं विचारून घ्या की तुम्हाला दंगल झाली आहे याचं फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन किती वाजता मिळाली हे असणारा. तर आजच्या असणाऱ्या चर्चेमध्ये ते म्हटले एक्झामिन करण्याच्या ऐवजी आम्ही त्यांच्याकडूनच ती माहिती मागवतो आणि रिपोर्टचा एक भाग म्हणून त्या ठिकाणी राहील की खालच्या स्तरावरनं निर्णय घेण्याचे जे सेंटर्स आहेत त्या सेंटर्सना माहिती पुरली की न पुरवली. कारण का मी त्याचा रेशो देताना हे केलं होतं की ताजमध्ये जो अटॅक झाला त्यावेळेससुद्धा 12 तास अगोदर इन्फॉर्मेशन एक्झॅक्ट आली होती. बोटीने येणार, कुलाब्याला थांबणार आणि तिथनं कारवाई सुरुवात होणार. ती बातमीसुद्धा दाबण्यात आली होती. ना येलो गेट पोलीस स्टेशनला गेली, ना कुलाबा पोलीस स्टेशनला गेली, ना मरीन डिपार्टमेंट आहे त्याला असणारं त्या ठिकाणी गेली. म्हटलं मला या दोन्ही इन्सिडेंटमध्ये सारखंच त्या ठिकाणी असणारं दिसतंय की वरच्या अधिकाऱ्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन गेली नाही आणि पुन्हा हे घडवायचं थांबवायचं असेल तर सेंटर ऑफ पॉवर जो आहे त्याला ही इन्फॉर्मेशन ताबडतोब गेली पाहिजे. म्हणजे मग डायरेक्शन देणं तिथलं असणारं सोपं होतं. आज हा विषय होता कमिशन पुढे आणि तो त्यांनी मान्य केला आणि कमिशनचा भाग होईल असं त्यांनी म्हटलं आहे. 17 तारखेला जे आहे ते पूर्ण आर्ग्युमेंट्स होतील अशी परिस्थिती आहे. थँक्यू. शेवटचा प्रश्न थँक्यू. कोरेगाव भीमाच्या संदर्भात you. आहे. एल्गार परिषद झाली होती त्यात जे लोक आरोपी आहेत, अटक आहेत, त्यांना अजून जामीन मिळालेला नाही. सुरेंद्र गडलिंग असतील किंवा इतर काही असतील, काही तर कस्टोडियल डेथ पण झाली, म्हणजे स्टॅन स्वामी वगैरे असतील. ज्यांच्यावर आरोप होते भिडे ते मात्र अटक त्यांना झालं नाही.
ते माझ्या अंदाजानं काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं तेव्हाही अटक झाली नाही त्यांना, आणि यांची असणारी सुटका झाली नाही. धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू कृपया स्नॅक्स थँक्यू सर्वांनी